ऐगिरिनन्दिनि नन्दितमेदिनि विश्वविनोदिनि नन्दनुते गिरिवरविन्ध्यशिरोधिनि वासिनि विष्णुविलासिनि जिष्णुनुते भगवति हेशितिकण्ठकुटुम्बिनि भूरिकुटुम्बिनि भूतिकृते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते मारम्यकपर्दिनि शैलसुते मारम्यकपर्दिनि शैलसुते। आई जगदंबा माते की। खरं तर 4 वाजून जवळजवळ 10-15 मिनिटं होऊन गेलेली आहेत आणि बऱ्याचदा आम्ही अशा जोरजोरात टाळ्या, आम्हाला ह्या सगळ्या गोड अशा चेहऱ्यांकडे पाहिल्यानंतर माझी शाळा आठवली आणि कुणी असं भाषण द्यायला आलं आणि मध्ये मध्ये आम्ही टाळ्या मुद्दाम वाजवायचो का, तर ते संपल्यावर ते लवकर संपवतील म्हणून, कारण टाळ्या वाजवल्यावर जनरली भाषण संपवतात आणि म्हणून जोरजोरात टाळ्या वाजवायचा तो क्षण आठवला। तर अशा टाळ्या मी फार जास्त वेळ वाजवायला लावणार नाही, फार जास्तीचा वेळ तुमचा घेणार नाही। खरं तर ते सगळ्यांचीच भूमिका आहे, ग्रामस्थांची आहे, शिक्षकांची आहे, विद्यार्थ्यांची आहे, सगळं जपण्यामध्ये। आणि सुरुवात मी अशी करेल की सगळ्यात आधी लेख म्हणजे काय, तर इथं बसलेली प्रत्येकजण एक लेख आहे। मला वाटतं शूटिंग करणाऱ्यांव्यतिरिक्त कुणीही पुरुष मंडळी इथं बसलेली नाही आहेत, त्यामुळे काही जवळच्या गोष्टीसुद्धा सीतामाईनं आनंदानं घालवली। फक्त वनवासाच्याही पुढे जाऊन बोला की आपल्या लेकरांना सुद्धा तिने एकटीनेच वाढवलेलं आहे, बरोबर ना। आणि म्हणून ती सीता आज आम्हाला तिची प्रेरणा घेणं गरजेचं आहे। राजमाता राष्ट्रमाता जिजाऊंबद्दल ताई बोलल्या, अहिल्याबाई होळकरांचं नाव घेतलं, महिला संतकारांची नावं घेतली पाहिजे, संत बहिणाबाई असतील, जनाबाई असतील, त्या काळामध्ये त्या बोलून गेल्या। केवढा जुना काळ होता, तिथं महिलांनी बोलणं सुद्धा निषिद्ध मानलं जात होतं। अशा काळात त्या म्हणतात, डोईचा पदर आला खांद्यावरी भरल्या बाजारी जाईन मी, डोईचा पदर आला खांद्यावरी। एवढं भक्कमपणे उभी राहणारी एक स्त्री असू शकते। आणि म्हणून आज आपण खास आपल्या महिला सशक्तीकरण, महिला सबलीकरण या कार्यक्रमामध्ये आपण सुरुवात लेकीपासून केली आहे। समोर सगळ्या लेकी बसलेल्या आहेत आणि म्हणून लेक काय असते, दिसाड दिस गेले काही सुके काही ओले, मुक्या काळजाची आन थेट काळजाला भिडे। लेक काय असते, लेक वडाची पारंबी दोन घराला जोडते, लेक वडाची पारंबी दोन घराला जोडते, असो माहेर सासर पांग बापाचे फेडते। जेव्हा बापाला कळाले त्याचे काळीज जळाले, तिला छातीशी धरून त्यानं टिपूस गाळले। म्हणून बाप लेकीचं नातंही गोड आहे। ही सगळी नाती सांगता सांगता आमच्या लेकींना शारीरिकदृष्ट्या सक्षम केलंच पाहिजे, बरोबर। मग त्यासाठी स्वसंरक्षणाचे जे काही धडे आहेत ते दिले गेले पाहिजेत। आज खरं तर गाव आणि शाळा ही 2 ठिकाणं एकत्र येणं हा खूप मोठा महासंगम आहे, म्हणजे दुधात साखर आहे। शाळेतले शिक्षक आणि ग्रामपंचायतीत काम करणाऱ्या सगळा महिला वर्ग ह्या एकत्रित आल्यात, हा दुधात साखर आहे। म्हणून म्हणेल की मुलींसाठी म्हणजे संरक्षणाचे जे काही धडे आहेत ते घरोघरी प्रत्येकानं क्लास लावण्यापेक्षा मी आपल्या सरपंच ताई आणि उपसरपंच ताई, तर ताई म्हणणार नाही, त्या माझ्या काकी आहेत खरं तर मी या दोघींना आणि सदस्यांना सगळ्यांना, सगळ्या महिला भगिनींना विनंती करेल की आपण एक काम करूयात। माझ्याकडं 2-3 कॉन्टॅक्ट असे आहेत की 1 महिन्यापूर्वी आम्ही महिला कीर्तनकारांनी पुणे जिल्ह्यातल्या महिला कीर्तनकारांची 7वी परिषद घेतली आणि त्यामध्ये 2-3 जणी संरक्षणाचे धडे देणाऱ्या ज्या काही आहेत, कराटे सोबतच बाकी पण बऱ्याचशा गोष्टी आहेत, गुड टच बॅड टच ह्या सुद्धा गोष्टी आहेत। तर त्या 2-3 आम्हाला कॉन्टॅक्ट दिले की कुठल्याही शाळेत जर तुम्हाला आमची उपलब्धता हवी असेल तर आम्ही त्या शाळेत येऊन ते धडे देऊ शकतो। तर त्यांचे 2-3 नंबर मी तुम्हाला पाठवून ठेवीन, जिला शक्य आहे ती येईल। किमान बेसिक टू ॲडव्हान्स असा तो कोर्स असतो, साधारण 10 दिवसाचं वगैरे प्रशिक्षण दिलं की लक्षात येतं की या पद्धतीने एखादा प्रसंग आपल्यावर आला सामोरं गेलं पाहिजे। म्हणजे आपण आता फक्त आलो, आम्ही मार्गदर्शन करतोय, सगळं सांगतो, याच्यापेक्षा प्रॅक्टिकल काय होतं हे फार महत्त्वाचं आहे।
त्यामुळं महिलांसाठी सुद्धा आणि लेकींसाठी सुद्धा प्रत्येकासाठी वेगवेगळ्या प्रकारचे ते त्यांचे कोर्सेस आहेत आणि ते सांगतात 10 दिवस सलग तो कोर्स केला तर बऱ्यापैकी आपल्याला छोट्या मोठ्या गोष्टी काही गोष्टी आपल्याला माहिती असतात परंतु आपण त्याच ॲप्लाय करत नाही. आता सहज निघालो प्रवासाला, निघताना मोबाईल आपला विसरू नये याची काळजी आपण फार, अख्खं जग मागं राहिलं तरी चालेल पण तो मोबाईल सोबत पाहिजे, बरोबर ना. आता पाकिट नसलं तरी चालेल पण मोबाईल हवा आहे. पण त्या मोबाईलसोबत आपल्या बॅगेत एक पेपर स्प्रे पाहिजे. म्हणजे हे तुम्ही दुकानात कुठल्या दुकानात द्या पण पेपर स्प्रे वगैरे या जुन्या नऊवारी विवारी आजी म्हणतील हे काय आहे पेपर स्प्रे, हे काय सांगते तसं. तुम्ही काही करू नका, साधी मसाल्याची ती आपल्या बॅगेत कायम असली पाहिजे. एक जसं आपण दिवसभर भाजीत अजून तिखट व्हावी, अजून भरभरून टाकत असतो चांगली तरी यावी म्हणून, तसं आयुष्याला सुद्धा जर गोडवा आणायचा असेल ना, आयुष्य समृद्ध जगायचं असेल ना, तर ती मसाल्याची पोडी आता बॅगेत ठेवायची गरज निर्माण झाली. कधी कुणी कुठं कसा प्रसंग येईल सांगता येऊ शकत. म्हणून पेपर स्प्रे आजच्या आमच्या लेकींसाठी तो पेपर स्प्रे त्या यूज करू शकतात. आजी म्हणतील कुठं बटन दाबायचं, काय करायचं हे ते, त्याच्यापेक्षा आपला सहज मसाला. कारण काय होतं की काही लोक प्रवासात सुद्धा अशा अनेक घटना घडतात, कोणाच्या गाडीला हात केला, कोण कसं आहे कोण कसं आहे. त्याच्यानंतर लव जिहादसारखे मुद्दे आलेत समोर की आपल्या लेकींना फसवणारी लोक आहेत पण त्याच्यामध्ये सुद्धा ते आडनाव बदलून येतात, नावं बदलून येतात. म्हणून माणूस आम्हाला ओळखता आला पाहिजे, ही सुद्धा आजच्या काळाची गरज आहे, बरोबर ना. अनेक ठिकाणी मोबाईलवरून संवाद केला जातो, फेसबुक इंस्टाग्राम ह्याच्यातून कॉन्टॅक्ट केला जातो आणि त्याच्यातून काय केलं जातं तर पैशांची मागणी केली जाते, फसवलं. कितीतरी लाखो रुपयांमध्ये लॉस झालेल्या सुद्धा घटना आहेत. ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि म्हणून मी म्हणेल की असा एखादा ह्या सगळ्या कार्यक्रमाच्या आयोजन नियोजनातून एखादा जर बेसिक्स टू ॲडव्हान्स असा जर कोर्स चालू झाला तर मला वाटतं आयोजन नियोजन प्रयोजन याचं सार्थक होईल. आणि त्याच्यामध्ये फक्त 10 दिवस प्रशिक्षण दिलं आणि विसरून गेलं असं व्हायला नको. 6 महिन्यांनी त्याची आपण उजळणी करूया. जसं कधी कधी आता 6 महिन्यांनी आपण नवीन सरपंच, नवीन नियुक्ती होते ना, तशी दर 6 महिन्यांनी तो कोर्स पुन्हा, कारण आपण सगळंच काही लक्षात ठेवत नाही, तो विसरतो. म्हणून असं काहीतरी एक कोर्स चालू करूयात. खरं तर आजच पूजा म्हणून ती मुलगी आहे आळंदीची, तिला मी कॉन्टॅक्ट केला होता की तू आमच्यासोबत येतेस का, पण तिला आज दुसऱ्या कुठल्या तरी ठिकाणी नवरात्रीमध्ये 9 दिवस कार्यक्रम तिचे ठरलेले आहेत त्यामुळे तिला काही शक्य झालं नाही. पण आता दरेकरवाडी अगदी माझं प्रेमाचं गाव आहे, माझी सगळी नातेवाईक मंडळी आहे, माझं सासरसुद्धा जवळ आहे, मी राहायला चंदननगरला आहे, त्यामुळे माझं येणं जाणं या परिसरात नेहमी असतं. म्हणून तिला मी नंबर देऊन नक्की तिला मी शाळेत पाठवण्याचा प्रयत्न करेल आणि आपण तो कोर्स नक्की करूया. मीही सोबत येईल, मलाही स्वसंरक्षण कसं करावं हे मसाल्याच्या पुडीच्या पलीकडं फार जास्त माहिती नाही. आणि म्हणून ताईंनी अहिल्याबाई होळकर सांगितल्या तशाच अहिल्याबाई होळकर सांगून थांबेल. आणि हे सांगताना एकच गोष्ट सांगावीशी वाटते की आपलं ते बाळ आणि दुसराचं ते कार्टं हा विचार थोडा बाजूला ठेवूया. आता काही गोष्टी गोड बोलणं फार सोपं असतं, आम्हाला खरं बोलणं फार कठीण आहे. जुन्या काळात कसं होतं की आपलं लेकरू दुसऱ्याकडं सोडून लोक बिंदास जात होती. आता मात्र आम्ही ओव्हर प्रोटेक्टिव्ह झालेलो आहेत, बरोबर ना. पुण्यात एका ठिकाणी पार्टी लागली होती की आमचा मुलगा 12वीला आहे, कृपया आमच्या घरात जास्त ये जा करू नका. पुणेरी पार्टी आहे ती, मी उलगडणार नाही. आलं लक्षात. आम्ही पूर्वी असं लेकरू 5वी 6वीला गेलं, आता जुन्या माता मावल्या आहेत नऊवारीतल्या की त्या काय म्हणायच्या, दे शाळा सोडून. आता हे शाळेतच बोलते पण खरी गोष्ट सांग. म्हणायचं का, नोकरी बिकरीला लागेल, शिकून बिकून जरा मोठं होईल. नाही 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 नाही, काय करायचंय शिकून, खाऊन पिऊन धडधाकट हो म्हणजे झालं. म्हणजे एखाद दिवस लेकरू जेवलं नाही, त्याचा चेहरा जर सुकलेला असेल तर माता माऊल्यांना टेन्शन यायचं. आता 99चे 98% का झाले म्हणून टेन्शन येतं, बरोबर ना. म्हणून आता त्या लेकरांना उच्च शिक्षणाबरोबर मूल्य शिक्षण पण गरजेचं आहे. जुन्या काळातली आई लेकराला डबा द्यायची ना, मग डबा भरून दिला की मग ते 2 भाकरीच्या जागी 4 भाकरी द्यायची. ते लेकरू म्हणायचं कशाला, ती म्हणायची बाजूला कुणी भेटलं तर वाटून खा, एकट्याने नाही खाऊ. पण ते लेकरू असं दमायचं, चालत चालत गेल्यानंतर 2च्या 4 भाकरी संपवायचं. मग त्याला कळायचं की माझ्या आईला माहीत होतं मी जास्त चालणार आहे आणि मला जास्तीची भूक लागणार आहे, त्याच्यामुळं तिनं 2च्या जागी 4 भाकरी बांधून दिल्या. मग त्या लेकराला आईला वृद्धाश्रमात ठेवण्याचा विचारही कधी मनात शिवायचा. म्हणून मुलगा जर वंशाचा दिवा आहे तर मुलगी पण ती नक्कीच होऊ शकते. आणि म्हणून एक लेक म्हणून समृद्ध होण्यासाठी तुम्ही आम्ही पण कुणाच्या तरी घरची लेक आहोत. ह्या लेकींना मार्गदर्शन करण्यापेक्षा त्यांच्या मैत्रिणी होऊया. आता व्हॉट्सॲपवर रील आलं की छान ऐकावं असं वाटतं. दुःख अडवायला उंबरे
सोयऱ्यासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासार. तुम्ही सगळ्या जणींनी आपापल्या मैत्रिणी त्यांना जीव लावायचा. मैत्री कशी करायची? भक्कम. आणि हे करताना सुद्धा हां, मग सगळ्यांचं म्हणणं एकच, सगळेजण एक एक पाऊल मागं सरकले, कुणी पुढं आलं. म्हणजे आम्ही तुला मानतो की तू या टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे जाऊ शकतेस, त्या टोकाकडून पहिल्या टोकाकडे येऊ शकतेस, पण आमचा तुझ्यावर विश्वास, आम्ही तुला मानतो पण आमचा तुझ्यावर विश्वास. म्हणून हा विश्वास माणसातला आज कमी होत चाललाय. तो वृद्धिंगत झाला पाहिजे. जुन्या काळात हा विश्वास भक्कम होता. कुटुंबाची ही जबाबदारी आहे, कुटुंबाबरोबर गावाची जबाबदारी आहे, गावाबरोबर समाजाची जबाबदारी आहे, त्यानंतर पोलिसांची जबाबदारी आहे आणि सरकारची जबाबदारी आहे. या सगळ्या टप्प्यांमधून सामाजिक स्वास्थ्य चांगलं राहतं. आणि म्हणून मला आनंद वाटतो की आम्हा दोघींना बोलवलं एक सामाजिक दृष्टिकोनातून. तसंच पोलीस क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या शिक्रापूरच्या ताईंनाही मॅडमला आपण बोलवलं होतं, त्यांना काही कारणामुळे शक्य झालं नाही. तर या सगळ्या पातळ्यावरच्या लोकांना आपण बोलवलं, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. आणि ह्या सगळ्या गोष्टी सांगता सांगता शेवटी असं म्हणेल की नाही सांगता येत, आपल्यालाच नाही आठवत तर त्या काय सांगणार. बरं, काल काय भाजी खाल्ली होती? उपवास आहे. याकरता सांगतेय की 2 आठवड्यापूर्वी एका केला, चौथीतल्या 3000 मुलांना एकच प्रश्न विचारला वेगवेगळा की तुम्ही काल काय खाल्लं होतं. 80% मुलांना सांगताच आलं नाही की आम्ही काल काय खाल्लं होतं. याचं कारण काय? कारण त्यांना माहितीच नाही त्यांनी काय खाल्लंय. का? कारण समोर व्हिडिओ आहे. आता ही पिढी नाहीये, पण यांच्या नंतरची जी पिढी आहे त्यांचे ते हाल आहेत. समोर व्हिडिओ आहे आणि खाणं चालू आहे, त्यामुळे त्या पोरांना माहितीच नाही की आपण काय खाल्लं होतं. म्हणून आपल्या आहारा विहाराकडे लक्ष द्या. आई जे सांगते ना खायला, चांगलं खा. मला असं उपदेश करायला आम्ही आलेलो नाही आहोत, पण आई जे चांगलं पौष्टिक देते ना खाण्याचा प्रयत्न करा. आई सांगते, आम्ही आता माझ्या आईने मला सांगितलं तर मी ऐकणार नाही, पण दुसऱ्या कोणी सांगितलं तर नक्कीच ऐकेल. म्हणून सांगेल की आई आपल्यासाठी काहीतरी चांगलं सांगत असते, म्हणून चांगलं खा. आता ते पिझ्झा, बर्गर, बिस्किट, चॉकलेट हे सगळं आवडतंच, पण त्याचे दुष्परिणाम प्रचंड वाईट आहे. ते बनवताना जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला ते पुन्हा खाऊसुद्धा वाटणार. त्यामुळे चांगलं खा. आणि हे सगळं खाण्यापिण्याकडे जर लक्ष द्याल तर शारीरिक आनंद कशात आहे तो बालपण. खरं तर मराठी शाळेत तुम्ही शिकता आहात तर तुम्ही भाग्यवान आहात असं मी म्हणेन. मी स्वतःला भाग्यवान समजते. मी पुणे विद्यापीठात फ्रेंच भाषा शिकले, इंग्रजी तर इंजिनिअरिंगला होतीच. विश्वास निर्माण झाला. 3 ऑक्टोबर 2024 तुमच्या माझ्यासाठी अभिमानाचा क्षण होता, कारण आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. त्या भाषेतून आपण शिक्षण घेतोय, अभिमानाची गोष्ट आहे. जगाच्या कानाकोपऱ्यात कुठेही जा, तिथं प्रत्येक भाषा तज्ज्ञ किंवा शिक्षण क्षेत्रातला थोर असलेला माणूस एकच सांगेल, 4थी पर्यंतच्या मुलांना, सगळ्या माता भगिनींनाही मी सांगू इच्छिते, कितीतरी इंग्रजी माध्यमांच्या शाळांमधले मुलं आहेत ना, त्यांना त्यांचे पालक काढून मराठी शाळेत प्रवेश द्यायला सुरुवात झाली. मागच्या वर्षी आपल्या जिल्हा परिषदेचा डेटा आहे की 2000 मुलांनी इथं प्रवेश घेतला. कुठं? जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये. कारण मराठी भाषा म्हणजे मातृभूज भाषेतून, ज्याला व्हर्नॅक्युलर लँग्वेज म्हटलं जातं, त्याच्यातून जर आपलं प्राथमिक शिक्षण झालं तर लाईफटाईम मुलाचा बुद्ध्यांक जो आहे तो चांगला राहतो. म्हणून जगभरातले सगळे जे काही देश आहेत, फ्रान्स देशामध्ये मुलांना प्राथमिक शिक्षण फ्रेंचमधून देण्याचा प्रयत्न करतात, जर्मनमध्ये देण्याचा प्रयत्न करतात. त्यांची भाषा, त्यांच्यावर ते प्रेम करतात. पण आपण मात्र त्याच्यामुळं आपण थोडासा आपला विचार बदला. आणि मराठी शाळेतल्या आयांनी छानपैकी ती बॅग लेकरांनी घेतलीच पाहिजे, वॉटर बॅग, एवढं सगळं जड ओझं घालून, छान छान कपडे घालून गेलंच पाहिजे. बाह्य सौंदर्याकडे लक्ष न देता आपली मुलं इथं धडधाकट राहतात, बिंदास्त खेळतात, त्यांच्याकडे भरपूर वेळ आहे आणि ते त्यांचं बालपण जगताय, याचं समाधान माना. आणि स्वतःला शाबासकी द्या की मराठी शाळेत मी माझ्या मुलाला ॲडमिशन दिलेलं आहे. आता माझा मुलगा आहे, पुढच्या महिन्यात 10 तारखेला 2 वर्षाचा होईल. आणि मी जिथं म्हणून कीर्तनात जाईल, कुठेही जाईल, मी सांगत असते, मी जरी शहरात राहिला असले ना
तरी मी गावाकडे जाईल, पण माझ्या मुलाला जिल्हा परिषदेच्या शाळेत, कारण तिथं जो गोडवा आहे जगाच्या बाजारात आपण जाऊ शकतो. हो, इंग्रजी भाषा जगाची भाषा आहे, पण ती शिकता येऊ शकते. आधी मराठीवर प्रेम करा, एवढंच सांगेन. धन्यवाद. नीलमताईंनी आपल्याला अतिशय सुंदर असं मार्गदर्शन केलंय.